नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 31 मे 2024 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचा उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्ष योग विष्कंभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैथिल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:22 ते 12:01 ते 12:49 पर्यंतचा असणार आहे. कधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:44 ते 12:25 पर्यंत आणि यमगंड काळ दुपारी 3:47 ते 5:28 पर्यंतचा असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. चंद्र शनीबरोबर युती योग करणार आहे. बुध हर्षल बरोबर लाभ योग करणार आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी बुध हर्षलची युती सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थाना चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी बरोबर चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या बुध हर्षल बरोबर चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे आणि तुमच्याच राशीत बुध हर्षलची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जे तुमचे मित्र परिवार असतील त्यांच्यावर नातेसंबंध खूप चांगले राहतात. त्यांच्यावर पुढे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या आरेत जाऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये कुणालाही कमिटमेंट, प्रॉमिसेस, डॉक्युमेंटेशनचे रिलेटेड काही कामं याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याच्या संदर्भात ते सुद्धा काही त्रास डोकंवर पडू शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी बरोबर चंद्र युती योग करणार आहे. लाभातल्या बुध हर्षल बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे. व्ययामध्ये बुध हर्षलची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काय घटना आजच्या दिवशी घडू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठे बाहेर फिरायला जाण्याचा सुद्धा संभवतो. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. स्ट्रेस टेन्शन थोडं जास्त प्रमाणात राहील. खास करून तुमचे जे स्पेंडिंग असेल, खर्च असेल त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करू नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणानं वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर गोष्टी थोड्याशा टोकाच्या होऊ शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी बरोबर चंद्र युती योग करणार आहे. लाभातल्या बुध हर्षल बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे. लाभामध्ये बुध आणि हर्षलची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले इंट्युशन सुद्धा येऊ शकतील. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार होऊ शकतील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार जसं की खर्च, इन्व्हेस्टमेंट या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तुमचे जे मित्र परिवार असेल की जे तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग होऊन गोष्टी टोकाच्या होऊ शकतील. या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर चंद्र युती योग करणार आहे. दशमातल्या बुध हर्षल बरोबर चंद्र लाभ योग करणार. दशम स्थानामध्ये बुध आणि हर्षलची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय, कागदोपत्री व्यवहार या कोणाला कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर सुद्धा कटके उडू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर चंद्र युती योग करणार आहे. भाग्यातला बुध हर्षल बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यामध्ये
बुध हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्याच्या संदर्भातले आरोग्याचे त्रास डोकं वर करू शकतील, वादविवाद होऊ शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्यक्ष घेऊ नका. फिरणं वगैरे जास्त स्ट्रेस थोडा जास्त जाणवण्यासारखा वाटेल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या साला चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. अष्टमातला बुध हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अष्टमामध्ये बुध हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार करू नका. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारे शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग येणाऱ्या 2 ते 3 दिवसात येऊ शकतील. इझी मनीच्या मागे तर अजिबात धावू नका. तुमचे अंदाज संपूर्णपणे चुकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या साला चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. सप्तमातला बुध हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. याचप्रमाणे सप्तमामध्ये बुध आणि हर्षलची युतीसुद्धा होणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावरचे नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले लाभसुद्धा होऊ शकतील. मात्र वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जबरदस्त प्रमाणात ताणले जाऊ शकतील. त्यांच्यामुळे तुमच्या वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि ते टोक गाठू शकतील. या संदर्भात काळजी घेणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या साला चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. षष्ठात असणाऱ्या बुध हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठात बुध हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्याकडून नातेसंबंध सुधारतील. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारे शारीरिक दुखापतीच्या व्याधीसुद्धा डोकं वर काढू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कोणाला कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा कागदोपत्री व्यवहार यापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3ऱ्या साला चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. पंचमात असणारा बुध हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. पंचमामध्ये बुध हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. आजचा जो दिवस आहे फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे करणार आहेत. जी कामं प्रलंबित आहेत ती करण्याकडे तुमचा कल राहील. आरोग्याकडे लक्ष देणं मात्र अत्यंत आवश्यक राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, कटके वगैरे उडू शकतील. काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराबरोबर सुद्धा अशाच प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय ट्रेड अजिबात करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 2ऱ्या साला चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. चतुर्थात असणारा बुध हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थामध्ये बुध हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. आजचा जो दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं फारच महत्त्वपूर्ण राहील. घरातले जे तुमच्या वयापेक्षा लहान व्यक्ती असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. तुम्हाला स्वतःच्या सुद्धा आरोग्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तृतीयातल्या बुध हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीयात बुध आणि हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्य संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर पडू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडं लांब राहा. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये कुठलेही मोठे छोटे निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 20 साला चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातल्या बुध हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. द्वितीयात बुध आणि हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. परंतु ते कामं होताना थोडंसं कठीण होऊ शकतील. त्याच्यामध्ये अडथळे येऊ शकतील. याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात अचानक काही त्रास
समोर येतील आणि ते टोकसुद्धा दाटू शकतील. तुमच्या दोघांमध्ये सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 31 मे 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.